श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। हा जो व्हिडिओ आहे तो रविवारचा आहे। त्या दिवशी होता स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी याग, म्हणजे आपल्या गुरूंचा याग होता। आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायला लागते। मग त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा म्हणजे आपल्या गुरूंचा याग होता, स्वामी याग होता। त्या दिवशी लवकर 3 वाजता उठले होते, सगळे काही कामं झाले होते, बाहेरचं पाणी वगैरे मारून झालं होतं, देवपूजा झाली होती, स्वामी समर्थ महाराजांची पूजा झाली होती, वाचन राहिलं होतं, 4 वाजले होते। बाहेरची उंबऱ्याची सुद्धा पूजा करून घेतली आणि त्यानंतर परत पुन्हा गुरुचरित्र वाचन करून घेतलं। सगळं काही वाचन झाल्यानंतर मग परत पुन्हा आरती करून घेतली। आरती माझी 7 वाजता झाली। आरती झाल्यानंतर परत पुन्हा 9 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक झाला आणि मला जायचं होतं केंद्रात। 9:30 वाजत होते, म्हणून यायला उशीर होणार होता, म्हणून लिंबू पाणी घेतलं। जेवण काय केलं नाही, कारण स्वामी याग होता, यागाला बसणार होते। टोमॅटोची चटणी आणि चपात्या केल्या होत्या त्या दिवशी। परत पुन्हा आले केंद्रामध्ये, तर केंद्रामध्ये बघा 10:30 वाजताच्या आरतीला आलो। 9:30ला निघालो तर 10:30 वाजतात केंद्रामध्ये यायला। आरतीला 10 मिनिट कमी होते, म्हणून महाराजांचं दरबारात जाऊन दर्शन घेतलं तर समजलं की स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी चरित्र सारामृताचा पाठ झालेला आहे, गुरुचरित्र वाचन राहिलं आहे। दररोज काय होतं, गुरुचरित्र आधी होतं, मग स्वामी समर्थ महाराजांचं जे कोणत्याही याग असेल तर त्या अगोदर त्याचा एक पाठ केला जातो। तर अगोदर पाठ घेतला होता त्याने, गुरुचरित्र वाचन ठेवलं होतं। तर मग परत पुन्हा मी काय केलं, गुरुचरित्र ते वाचेपर्यंत मी स्वामी समर्थ महाराजांचा स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ करून घेतला, जेणेकरून मला यागाला बसता यावं। यागाला बसायच्या अगोदर आपल्याला जो याग आहे त्याच्या अगोदर एक पाठ केला जातो। आता दुर्गा सप्तशती चंडी याग जर असेल तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केला जातो, स्वामी समर्थ स्वामी याग असेल तर एक पाठ केला जातो। तर असं झालं। आणि हा जो व्हिडिओ आहे तो मंगळवारचा आहे, सोमवारचा व्हिडिओ मी केला नाही। गीताई याग होता त्या दिवशी। तर बघा त्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा अगोदर मी पाठ करून घेतला आणि जेव्हा गुरुचरित्र वाचन होतं तेव्हाच मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करून घेतला। त्या दिवशी पण तसंच झालं होतं, अगोदरच पाठ झाला होता। मग मी गेल्यानंतर गुरुचरित्र होईपर्यंत मल्हारी सप्तशतीचा एक पाठ करून घेतला आणि त्यानंतर बघा श्रीसूक्त म्हणून श्रीसूक्ताचं सुद्धा हवन केलं गेलं आणि रुद्रवाचन झालं। सगळे काही ज्या काही सेवा होत्या त्या झाल्या हवनाच्या। आणि त्यानंतर बघा हरिद्रामार्चन झालं। ही हळद असते, तर ही जर हळद खाल्ली, तर ही जर हळद पाण्यात टाकून जेवणात घालून जर आपण त्या व्यसनी माणसाला दिली तर 100% त्या माणसाचं व्यसन तुटत असतं आणि ही होत असतं, त्याचं त्या व्यसनापासून त्याला मुक्ती भेटत असते। तर तो होता मंगळवारचा दिवस। आणि आता ही जो व्हिडिओ आहे तो हा व्हिडिओ आहे बघा कालचा स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी दिवशीचा। आणि माझ्या गुरुचरित्र पारायणाची सांगता सुद्धा होती आणि मी येरमाळ्याला गेले होते, त्याचं पण मला परड्यांमध्ये प्रसाद घालायचा होता, परड्या भरायच्या होत्या, कारण चंडी याग केला होता। चंडी याग केल्यामुळं आपल्याला पूर्णावरणाची आरती करायची असते। आपल्या कुलदैवताला सुद्धा एक नैवेद्य असतो बघा, 4 नैवेद्य असतात। पूतीला एक नैवेद्य असतो, दत्त महाराजांना एक नैवेद्य करायचा असतो, स्वामी समर्थ महाराजांना एक नैवेद्य करायचं असतो आणि कुलस्वामिनीला एक नैवेद्य करायचा असतो। मग माझं सगळं सोयीस्कर झालं होतं, गुरुचरित्र पारायण झालं होतं आणि मला प्रसादसुद्धा सोडवायचा होता, परड्यांमध्ये प्रसाद घालायचा होता। सकाळी खूप धावपळ झाली, मी व्हिडिओ काय सकाळपासून केला नाही, उठले तर भरपूर लवकर होते, सगळं काही वाचन झालं होतं आणि केंद्रामध्ये आरतीला सुद्धा जायचं होतं। तर बघा ही जी वेळ होती ती 9 वाजताची होती। 9 वाजेपर्यंत माझं वाचन झालं, तर पूर्णाचा स्वयंपाक झाला होता, देवपूजा झाली ती, सगळे काही कामं झाली, ते परड्या भरत होते मी, कारण केंद्रात जायचं होतं। 9:30ला निघालं तर 10:30पर्यंत जातं। तर सगळ्यात अगोदर परड्या भरून घेतल्या, पूर्णाच्या आरत्या तयार करून घेतल्या होत्या, सगळं काही। 21 वातीची आरती करायची। चंडी याग जर केलं तर बघा 21 फुलवाती लावायच्या, पूर्णामध्ये चंद्र आकाराचं ताटलीमध्ये पुरण थापायचं आणि त्यामध्ये 21 फुलवाती लावून आई भगवतीची आरती करायची असते। तर बघा मला आरत्या करायच्या होत्या आणि सगळं काही नैवेद्य मी परडीमध्ये घातलं, पीठ मीठ घातलं, परडीमध्ये पूजा करून घेतली आणि सगळं काही सेवा आई भगवतीची झाली। दत्त महाराजांना पण नैवेद्य दाखवला। दत्त महाराजांचा जो पोतीचा नैवेद्य असतो तो गाईला द्यायचा असतो किंवा स्वतः ग्रहण करायचा असतो। जर गाय नसली तर बघा स्वतःच्या जेवणाच्या ताटामध्ये घ्यायचं आणि खायचं। जर
असेल गाई तर गाईलाच द्यायचं शक्यतो. आणि बाकीचे जे काही नैवेद्य आहेत बघा स्वामी समर्थ महाराजांचा वगैरे जो काय आहे तो आपल्या मुलांना प्रसाद म्हणून नैवेद्य द्यायचा. आणि गाय जर असेल तर सगळे काही नैवेद्य गाईलाच द्यायचे. तर बघा कोटंब्यामध्ये तांदूळ भरायचे असतात, तांदूळ घालायचे असतात, कोटंब्यामध्ये तांदूळ भरूनच ही करायचं असतं. आणि बाकीच्या ज्या काही परड्यामध्ये असतं ते जे परशुराम असतो त्याच्यामध्ये बघा आपल्याला पीठ घालायचं असतं, पण कोटंब्यामध्ये तांदूळ घालायचे असतात. म्हणून तांदूळ घातले, परड्या व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित भरून घेतल्या. छान अशी पूजा झाली. खूप छान मनाला प्रसन्न वाटत होतं, कारण येरमाळ्यामध्ये विडा वगैरे सगळं काही काढलं होतं. आता पुढच्या वर्षी चैती पौर्णिमेला गेल्यानंतरच विडा काढायचा आणि यावेळेसचा विडा होता तो मी येरमाळ्यामध्येच काढला होता. तर सगळी काही पूजा छान अशी झाली, आई भगवतीची सेवा झाली आणि सगळे काही यावर्षी स्वामी समर्थ केंद्रामध्ये सगळे काही याग झाले. या यागाच्या काळामध्ये एक अशी घटना घडली की मी ज्या दिवशी बघा संक्षिप्त भागवत पारायण होतं, गीताई याग होता, त्या दिवशी माझा चप्पल घेऊन गेला कोणी. तर इतके पाये पोळले की काय सांगू नका, जेणेकरून की अग्निपरीक्षाच होती. सगळे म्हणतात पितरांच्या स्मरणार्थ लोकांना चप्पल दान करायची असते, पण मी काही चप्पल दान केला नाही, परंतु माझा चप्पल हे स्वतःच होऊन घेऊन गेला कोणी. इतके पाये पोळले की काय सांगूच नका, कारण गरमी खूप आहे, ऊन खूप आहे. आणि त्या दिवशी तेवढ्या मी स्वामी समर्थ केंद्रापासून 1 पाऊण तास मी तेवढ्या उन्हामध्ये तसल्यात चालत आले. अशी माझी माहीत नाही कशी परीक्षा झाली, पण अशी तर परीक्षा झाली माझी. बघा संक्षिप्त भागवत पारायण होतं, त्या दिवशी गीताई याग होता आणि सगळे काही याग पूर्ण केले होते मी. तर त्या दिवशी पाय खूप पोळले आणि त्या दिवशी माझी चप्पल गेली. पण सगळेजण काय म्हणत होते, गेले तर टेन्शन नको घेऊ, एकदम असं मनाला लावून घेऊ नको की चप्पल माझी गेली, कारण तुझ्या मागली दरिद्री गेली. आणि आज आहे गीताई याग होता, संक्षिप्त भागवत पारायण होतं, त्या पारायण केलं होतं त्या दिवशी आणि गीताई यागसुद्धा केला होता. तर काय माहीत, हे सगळं काही जे काय होतं ते महाराजांनाच माहिती आहे आता की माझी चप्पल गेली. कारण या महिन्यामध्ये माझी 3 वेळेस चप्पल गेली. एक वेळेस अशी घरूनच गेली, एक वेळेस मंदिरातून गेली आणि एक वेळेस मी येरमाळ्यामध्ये तिथंच विसरून आले. असं झालं माझं या महिन्यामध्ये. तर आता 8च दिवस झाले ती चप्पल घेऊन, तर ती पण गेली. तर खूप छान अशी बघा सेवा झाली. तुमच्यासोबत ही जे काय माझ्यासोबत घडलं आहे ते शेअर करावं म्हणलं. तर सर्व ताईंना व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा पुरणाच्या आरत्या केल्या होत्या, ते मिस्टरांनी सगळ्या काही लावून घेतल्या आणि हे अशा लावायच्या, पुरण थापायचं, चंद्र आकाराचं पुरण थापायचं आणि त्यामध्ये फुलवाती लावायच्या आणि त्या फुलवातीने 21 वाती असतात ना, त्यानं आरती करायची असते आई भगवतीची. जर ही आपण सेवा केली आणि ह्या वाती लावलेल्या असतात, ह्या 21 वाती लावलेलं जे काही पुरण असतं ना, तर ते पुरण प्रसाद म्हणून खायचं असतं. आणि ते जर पुरण ज्याला पोटाचे आजार आहेत ना, त्यांना जर हे पुरण दिलं, ह्या वाती विजल्यानंतर आपण त्याचं जे प्रसादाचं पुरण दिलं, तर पोटाचे आजार आहेत ना सगळे काही नीट होतात. बघा ज्यांचं पोट दुखतं, ज्यांना पोटाची तकलीफ आहे, त्यांनी दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करा. आई भगवतीची ही सेवा करून, पूर्णाची आरती करून तुम्ही हा प्रसाद त्या मुलांना द्या. आणि त्या मुलांसाठी दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करून, ही आरती करून त्यांना जर हे दिलं असं, तर बघा पोटाचे आजार कमी होत असतात. कारण आई भगवती आहे, आपल्या कुळाचं रक्षण करायचं तिचं काम असतं. आई आपल्या कुळाचं रक्षण करत असते. बघा आई जर असेल तर एक खूप मोठा आधार असतो. म्हणून आपल्याला आपल्या आईची आणि वडिलाची सेवा करायची असते, म्हणजेच कुलदैवताची आणि कुलस्वामिनीची सेवा करायची असते. जेव्हा कधी केंद्रामध्ये जर सामुदायिक पारायण होत असेल तर नक्कीच बघा, बसा पारायणाला आणि सगळे काही याग करा. स्वामी याग करा, गणेश याग करा, गीताई याग करा, मल्हारी याग करा आणि नवचंडी, दुर्गा सप्तशतीचा नवचंडी याग करा. हे जर याग केले तर खूप मोठ्या घरातल्या निगेटिव्हिटी असतात, ज्या काही कामाला अडचणी असतात, त्या सगळ्या अडचणी निघून जाऊन सगळं काही सुरळीत होत असतं. तर छान असे आम्ही दोघांनी मिळून आई भगवतीची आरती केली, सेवा करून घेतली. मुलं नव्हती, मुले शाळेत गेलेली होती, एक कॉलेजला आणि एक शाळेला गेले होते, त्यामुळं दोघांनीच आरती केली आई भगवतीची. आणि त्यानंतर मग परत पुन्हा मी गेले केंद्रामध्ये. तर केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांची आरती झाली होती. आरती झाल्यानंतर आम्ही बाहेरच बसलो होतो, कारण मध्ये गुरुचरित्र पारायण करणारे सगळे काही सेवेकरी बसले होते, त्यामुळे
त्यामुळं बाहेरच सगळ्यांना बसण्यासाठी टाकलं होतं. तर बाहेरच बसलो होतो. महाराजांचा फोटो बाहेरच ठेवला होता. तर महाराजांचा प्रसाद वाटप होता. खिचडी आणि शिरा होता. ह्या सगळे सेवेकऱ्यांनी आणलेलीच खिचडी होती आणि सगळे